नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता ह्या रणदिवे कुटुंबात स्पर्धा रंगलेली असते। पहिली स्पर्धाचा जो शोमधील जो गेम आहे तर तो गृहिणीपैकी असलेला गेम मात्र आपल्या हुशार जानकीने पटकवलेला असतो आणि आता हा गेम जानकीने पटकवल्यानंतर मात्र ऐश्वर्याची आता पूर्णपणे चहूबाजूने बोलती बंद होते। कारण तिला असं वाटत असतं की आता जे काही केलं तो खर्च वगैरे सर्व काही आपण केलं आणि ह्या आयत्या वेळी ही जानकीने सर्व काही आपल्या हातावरून हिसकावून घेतले याची आता तिला भीती वाटत असते। तेव्हा आता ती सारंगचा अगदी अपमान करते। सारंगला म्हणत असते की मी तर ही स्पर्धा हारले, परंतु आता तुमचं काही खरं नाही, तुम्ही सुद्धा आता ही स्पर्धा नक्की हारू शकतात। कारण तो ऋषिकेश आणि तो सौमित्र आता इतके उंच आहे त्यांना हाईट आहे आणि तुम्हाला हाईट नाही, तुम्ही अगदी बुटके आहात। तर आता बुटके म्हटल्यानंतर सारंगला खूप राग येतो। त्याच्या डोळ्यामध्ये चटकन असं पाणी येतं म्हणून तो आता सयाजी पाटील आणि ऐश्वर्या या दोघांना चॅलेंज करतो। ऐश्वर्या, मी जर तुम्हाला आता हा गेम जिंकून नाही दाखवला, मी सुद्धा नावाचा सारंग रणदिवे नाही, तुम्ही योग्य बोलतात, कारण माझ्यामध्ये कोणतेही असं कौशल्य नाही, मी बुटका सुद्धा आहे, परंतु आता मात्र चातुर्याने ही स्पर्धा कशी खेळायची ही मला माहिती आहे। त्यामुळे आता मात्र मी त्या ऋषिकेशला आणि त्या सौमित्राला नक्की हरवणार म्हणजे हरवणारच। परंतु आता ऋषिकेश अगदी आपल्या भावांची सुद्धा काळजी करणारा असतो आणि आता सारंगला हे माहिती असते ऋषिकेशचा वीक पॉईंट काय आहे। जर आपल्याला थोडंसंही दुखलं, आपण आई ग असं जरी म्हटलं तरी ऋषिकेश दादा अगदी धावून येत असतो। म्हणून आता सारंगने त्याच गोष्टीचा फायदा घेण्याचे ठरवलेले असते। कारण जेव्हा पतंग उडवताना सुद्धा मी खड्ड्यात पडायला लागलो, तोच ऋषिकेश दादाने तो जिंकण्याचा सुद्धा विचार केला नाही आणि मला वाचवले। मग आता सुद्धा जर मी अगदी पोट दुखण्याचं नाटक केलं तर मात्र आता नक्की ही स्पर्धा मी म्हणजे ऋषिकेश दादा हरू शकतो। म्हणून आता त्याने ऐश्वर्याला हे सर्व सांगितलेलं असतं। कारण जेव्हा आता रस्सीखेच स्पर्धा सुरू होईल आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र आता मी हे एक नाटक करेन आणि ऐश्वर्या मी तुम्हाला खुणावेल, काय करायचे आहे आणि त्यानुसार मग नक्की आता हाच गेम आपण जिंकू शकतो। तर ऋषिकेश दादा या म्हणजे मी आई जरी म्हटलो तर ऋषिकेश दादाचं लक्ष खेळाकडे लागणार नाही आणि कोणता खेळ खेळायचा आहे हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। त्यामुळे आता मात्र काही झालं तरी मात्र आता आपण हा गेम जिंकायचा। तेव्हा आता ठरलेल्या वेळेप्रमाणे स्पर्धा सुरू होते आणि आता अवंतिकाने मात्र या दोघांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं। तेव्हा अवंतिका घाईने जानकी वहिनीजवळ येते आणि जानकी वहिनीला याबद्दल सर्व काही सांगते की ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा एक प्लॅन झालेला आहे। कारण ऋषिकेश दादाला ह्या गेममध्ये कसं हरवायचं किंवा सौमित्रला हे त्यांनी अगोदरच प्लॅन केलेला आहे आणि या जो काही यांना स्पर्धेमध्ये एक असा या कमिटीमधील एक असा माणूस आहे की त्याबद्दल म्हणजे जे स्पर्धेमध्ये उद्या गेम होणार आहे तर त्याबद्दल सर्व माहिती आता तो ऐश्वर्याला आणि सारंगला देतो आणि त्यामुळे ऐश्वर्याला त्या दिवशी सुद्धा माहिती होते की नक्की पदार्थ कोणता बनायला येणार आहे। म्हणूनच तिने असा प्लॅन करून ठेवला होता आणि वाटणीचं साहित्य आणून ठेवलं होतं। परंतु ऐनवेळेस मात्र ती तोंडावर पडली आणि गेम हारली आणि आता मात्र आज जी स्पर्धा होणार आहे तर ऋषिकेश दादाला हरवण्यासाठी मात्र त्यांनी एक गेम केलेला आहे। तर जानकीला याबद्दल सर्व माहिती होते। जानकी म्हणते की बरं, आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि सारंग हे दोघेही मैदानात येतात आणि मैदानात आल्यानंतर मात्र आता सारंग जोरात आई ग असे ओरडतो। आई ग असं ओरडल्यानंतर मात्र तो आता ऐश्वर्याकडे त्याचं लक्ष असतं आणि लगेच आता आई ग हा शब्द ऐकल्यानंतर ऋषिकेशला आता सारंगची काळजी लागते। तेव्हा ऋषिकेशला वाटतं की नक्की सारंगला काहीतरी दुखापत झाली किंवा काहीतरी पोट दुखायला लागले म्हणून तो असा किंचाळतो, काहीतरी नाटक करतो, नक्की त्याच्या जीवावर काहीतरी बेतलं म्हणून आता तो अगदी सारखा पाहतच असतो। त्याला आता सारंगची काळजी लागते आणि इकडे मात्र हा अगदी ऐश्वर्याचा बैल ऐकणारा सारंग आहे ना, तो मात्र अगदी लगेच रस्सी खेचत असतो, जोरजोराने रस्सी खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऐनवेळेस मात्र जी काही रस्सीची ते टोक आहे तर ते बाउंड्रीजवळ येणार असते आणि त्याच वेळेस मात्र अवंतिकाने जे सांगितलेलं असतं तर जानकी त्याचा विचार करते आणि आता जानकीला हे सर्व आठवतं की नक्की पोट दुखत असेल तर ओवी शाळेत जायचं नसेल तर पोट दुखण्याचं नाटक करते। मग सारंग भाऊजींचं सुद्धा
तीच कला आहे आणि ऋषिकेशला हरवण्यासाठी मुद्दाम सारंग हे नाटक करतात. सारंग भाऊजींच्या मनामध्ये इतका द्वेष आणि इतकं कपट भरलेलं आहे, इतके खोटारडे ऐश्वर्याच्या चालीवर ठेवून ते वागतात हे मला माहिती नसतं. म्हणून जानकी आता जोरात ओरडते की ऋषिकेश, अहो जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तर ओवी काय असं नाटक करते. तर आता लगेच ऋषिकेशच्या लक्षात येते आणि ऋषिकेश भानावर येतो. तोपर्यंत आता रस्सीचं टोक आहे तर ते अगदी बाउंड्रीपर्यंत गाठलेलं असतं. म्हणून ऋषिकेश आता त्याच्या डोक्यात येतं की नक्की सारंग आपल्याला फसवतोय. जे काही तो आत्ता किंचाळत होता, पोट दुखण्याचे नाटक करत होता, ते सर्व नाटक आहे. आता हे ऋषिकेशला समजल्यानंतर मात्र ऋषिकेशला खूप असा राग येतो. ऋषिकेश आता चवताळून ओढतो आणि एका लगेच झेपेमध्ये तो एक दोरीचं टोक आहे तर ते अगदी ओढून तर घेतो, परंतु दोरीच्या टोकासह तो सारंगला डायरेक्ट आपल्या पायाशी घेऊन ओढतो. सारंग तर आता ऋषिकेशच्या पायाशी येतो आणि आता सारंगला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र ऐनवेळेस आता ऋषिकेशने ही स्पर्धा जिंकलेली असते आणि आता ह्या 2 गेम झाल्यानंतर मात्र आता बाकीचे जे काही गेम असतात तर ते गेम सुरू होतात. काही भाज्यांची नावंही तिथे पुढे दिलेली असतात आणि ती भाजी कोणती आहे, ते कडधान्य कोणते आहे हे आता त्या प्रत्येक जोडीला ओळखायचं असतं. म्हणून आता त्यामध्ये सुद्धा सारंगचं एक नाव चुकलेलं असतं. जी काही भेंडी असते तर त्या भेंडीला तो मेथीची भाजी म्हटलेलं असतो. म्हणून आता कडधान्याच्या सुद्धा त्या गेममध्ये ते हरलेले असतात. त्यानंतर मात्र आता जी शेवटची गेम असते तर ती येते कपल्समधील एकमेकांच्या मनातील जी आहे तर ते गेम ओळखण्याचं. म्हणून आता ते गेम ओळखण्यासाठी ते कपल्स एकत्र येतात आणि त्यामध्ये सुद्धा आता ऐश्वर्याला नक्की सारंगच्या मनात काय आहे, कारण ते कधीही तिला येतच नसतं. म्हणून ती पूर्णपणे आता सारंग आणि ऐश्वर्या हा सुद्धा गेम हारणार असतात आणि यामध्ये गेममध्ये बाजी मारलेली असते जानकी आणि ऋषिकेशने. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश आता ह्या स्पर्धेमध्ये जिंकलेले असतात आणि आता जानकी आणि ऋषिकेश आता इतके खुश असतात आणि ती घरी आल्यानंतर मात्र आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अहो आपल्याला वाटलंसुद्धा नव्हतं की आपण हे 25 लाखाचं बक्षीस जिंकूयात. तर आता आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण जी ॲप उघडलेली आहे त्यासाठी मात्र आता याचा खूप असा फायदा झाला. अवंतिका आणि सारंग तर खूपच खुश असतात. घरी आल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या आणि सारंगची खूप अशी ते उडवत असतात, त्यांची गंमत उडवतात. त्यांना आता इतकं म्हणजे काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था होते. ऐश्वर्या तर आता इतकी भडकलेली असते की नक्की काय करू आणि काय आता माहिती नाही. परंतु सारंगला आता खूप असं टेन्शन येतं. सारंग म्हणत असतो की आता मात्र सर्व काही माझ्या हातचे गेले. ऐश्वर्या, मी तुमचं ऐकून खूप मोठी अशी घोड चूक केली. त्यानंतर मात्र आता घरी आल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, काल मला आई आणि नानांचा कॉल आला होता. नानासुद्धा आता फोनवर बोलले. आईंनी मला या स्पर्धेसाठी आशीर्वाद दिलेत की जानकी ती ही स्पर्धा जिंकू शकते. कारण आईंना आता मी त्या घरात नाही, माझी उणीव भासायला सुरुवात झाली. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, त्या लोकांना मी नाही सोडणार. तर जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, ती आपली माणसं आहेत. काही झालं तरी नाना ज्या कड्याबद्दल, ज्या कुलपाबद्दल आणि ज्या कशाबद्दल तरी मला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करतात. नक्की आता मला त्या कड्यापर्यंत पोहोचवायचं आणि ते कडं आता सयाजीच्या हातामध्ये आहे. ऋषिकेश, काही झालं तरी त्या कडी आणि कुलपाचा अर्थ त्या तुमच्या कड्यात गुंतलेलं आहे. तेव्हा आता जानकी ह्या भयानक सत्याचा उलगडा आता मात्र ऋषिकेशला करते. तेव्हा आता सारंगच्या डोक्याला सुद्धा लागलेलं असतं आणि सारंगला मात्र आता सर्व काही पश्चाताप यायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, हे बघ, अगं ते कडी आणि कुलूप याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु नक्कीच त्यामध्ये काहीतरी असं दडलेलं असेल की नानांना ते सांगायचं असेल. तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा हळूहळू सर्व गोष्टीचा उलगडा होण्यास सुरुवात होते की जानकी नक्की काय सांगते. आणि सुमित्रा रणदेवे ह्या कधीपासून जानकीशी आता इतकी मन मिळावू करायला सुरुवात केली. आणि म्हणजे ओवीशी जर त्या बोलत होत्या, मी ओवीशी बोलायला काही म्हणत नसतो, परंतु जानकी, अगं तू ही गोष्ट माझ्यापासून का लपवली. जानकी म्हणत असते की किती काही झालं तरी ऋषिकेश, ती आपली माणसं आहे आणि त्या आपल्या माणसांना मात्र आपल्यालाच आता वाचवावी लागेल. कारण आईंचा आणि नानांचा अगदी त्या ऐश्वर्याने जीव असा घुटमळता केलेला आहे. त्यामुळे आता मात्र आपण काही झालं तरी आता
आणि त्यानंतर मात्र आता आशीर्वाद बंगला आणि जी काही सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे तर यावर मात्र आता भयंकर कर्ज होतं. कर्जाचे हप्ते काही वेळेवर जात नाही म्हणून सारंगला आता त्या सावकाराचे फोन यायला सुरुवात होते. सारंगला तर आता खूप असं टेन्शन येतच असतं आणि आता मात्र सारंग हा अगदी टेन्शनमध्ये असतो. आणि इकडे सुमित्रा आणि नाना या सर्वांना माहिती होतं आणि आता सौमित्रला जेव्हा हे कळतं तेव्हा आता लगेच तो सारंगला खूप काही बोलतो. सारंगला म्हणत असतो की अरे तुला स्वतः तर काही कमवता आलं नाही परंतु आयत्या नानांच्या आणि ऋषिकेश दादाने ह्या कंपनीचा बिझनेस वाढवलेल्या कंपनीला सुद्धा व्यवस्थित जपता आलं नाही आणि ह्या राहत्या घरावर सुद्धा तू अरे लोन उचललं ते फक्त आणि फक्त तुझ्या ह्या नालायक ऐश्वर्याचं ऐकून तुझ्या त्या बायकोचं ऐकून तू हे सर्व कारस्थान केले. म्हणून आता सौमित्रसुद्धा खूप भडकलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता लगेच सौमित्र हा जानकी बहिणींना फोन करतो आणि जानकीला झालेला सर्व काही प्रकार सांगतो. जानकीला आता खूप असं टेन्शन येतं. हे ऐकून तिला धक्का बसतो. काही झालं तरी आता मात्र आपला बंगला आणि आपली कंपनी वाचवायचं हे तिने ठरवलेलं असतं आणि यासाठी ऋषिकेश तुम्हाला माझी मदत करावी लागेल म्हणून ती ऋषिकेशला आता म्हणत असते. त्यानंतर मात्र आता जे कडं आहे आणि त्या कड्यात नेमकं कोणता अर्थ आहे आणि काय असं उत्तर त्या कड्यामध्ये दडलेलं आहे हे ती शोधण्याचा अगोदर प्रयत्न करते. आणि आता मात्र जानकीला आता ते जे काही आपलं देवघर आहे तर त्या देवघराबद्दल माहिती होते. कारण नानांची ती भेट घेते आणि नाना म्हणतात की जानकी अगं ते देवघर तो देव्हारा तुझ्याच घरामध्ये आहे आणि त्या देवघराची जी काही एक त्याच्यामध्ये तिजोरी आहे आणि त्या तिजोरीचं जी काही चावी आहे तर तिच्या लॉकरचा नंबर ऋषिकेशचं जे कडं आहे तर त्या कड्यात आहे आणि तरच मात्र आपलं हे राहतं घर आणि आपला जो कंपनी आहे तर ती कंपनी वाचू शकते. तेव्हा आता जानकी म्हणत असते की काही झालं तरी मात्र सयाजी काकांकडून मात्र आता ते कडं मिळवायला हवं म्हणून त्यासाठी आता ती सौमित्राची मदत घेते आणि तिने आणि सौमित्राने एक प्लॅन करून आता ते सयाजीच्या हातातील कडं हिसकावण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आता ते कडं आणून मात्र जानकी सर्वांसमोर आता प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहे तर ते पेपर्स घेऊन येणार असते आणि आपलं घर आणि आपली कंपनी ती आता ह्या दुसऱ्याच्या घशात जाण्यापासून वाचवणार असते. कारण ऐश्वर्याला तर हेच हवं असतं. काही झालं तरी रणदेव हे रस्त्यावर यायला हवे कारण तिला तर तिच्या सयाजीचं घर हे मोकळं असतं. म्हणून आता रणदेवे कुटुंबाला कसं हे बेघर करायचं आणि त्यांना कसं हे दुःखाच्या कर्जाच्या डोंगरा ओझ्याखाली अगदी दबून ठेवायचं हे तिचं स्वप्न असतं. परंतु जानकी यातून सर्वातून सुटका करून आपल्या सर्व कुटुंबाला परत एकत्र कसं करते आणि सारंगचे सुद्धा डोळे कसे उघडते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.